नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17 सॉल्व करणार आहोत। खूप सोपा प्रश्न आहे। प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। कॅरी आउट दी फॉलोइंग डिव्हिजन्स। आपल्याला डिव्हिजन करायचं आहे। एक नंबर पॉईंटमध्ये दिलेला आहे आणि दुसरा नंबर पॉईंटमध्ये नाही आहे। तर आता पॉईंटमध्ये जो नंबर दिला आहे त्याचा आपल्याला पॉईंट काढायचा आहे। सपोज आता एखादा नंबर आपल्याला दिला असेल 3.5, हा जर पॉईंट काढायचा असेल, पॉईंट नंतर एक अंक आहे, त्यामुळे आपण काय करणार, याला असं लिहू शकतो, हा पॉईंट काढला, पॉईंट नंतर एक अंक असल्यामुळे आपण 10 ने डिवाइड केलं, बरोबर आहे। सपोज येथे 2 अंक आहेत, तर आपण हा पॉईंट कॅन्सल केला तर काय होईल, पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून आपण 100 ने डिवाइड करणार। हा पॉईंट कॅन्सल करायचा आपल्याला 4.8, तर याला आपण असं लिहिणार, हा पॉईंट कॅन्सल केला म्हणजे 48 होईल। पॉईंट कॅन्सल केल्यामुळे आपण 10 ने डिवाइड करणार, कारण पॉईंट नंतर एक अंक आहे त्यामुळे आपण 10 ने डिवाइड करणार। सपोज हाच नंबर 4.82 असा असता तर आपण कसं लिहिलं असतं, हा नंबर ॲज इट इज पॉईंट काढून घेतल्यानंतर आणि पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून आपण 100 ने डिवाइड करणार। किंवा 4.327 असा नंबर आहे, आता पॉईंट नंतर 3 अंक आहेत, पॉईंट काढण्यासाठी आपल्याला पॉईंट काढलेला आहे आपण आता हा, तर पॉईंट नंतर 3 अंक होते म्हणून आपण याला 1000 ने डिवाइड करणार। पॉईंट नंतर एक अंक असेल तर 10 ने डिवाइड करणार पॉईंट काढण्यासाठी, पॉईंट नंतर 2 अंक आहेत 100 ने डिवाइड करणार, पॉईंट नंतर 3 अंक असतील तर आपण 1000 ने डिवाइड करणार। आता येथे आपण असं लिहू शकतो, याला पॉईंट नंतर एक अंक आहे, हा पॉईंट काढायचा आहे आपल्याला म्हणून आपण 10 ने डिवाइड करणार, बरोबर आहे। हा साइन आपण चेंज करू, मल्टिप्लिकेशन साइन करू, तर याचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागतो। आता 2 ला येथे छेद काहीच नाही आहे, डिनॉमिनेटर काहीच नाही आहे, याचा अर्थ 1 आहे, म्हणजे हा नंबर वर जाईल, वरचा नंबर खाली येईल, म्हणजे काय होईल, हे जर साइन आपण चेंज केलं तर आपल्याला याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो, म्हणजे 1/2 होईल, बरोबर आहे। आता हे 10 असेच राहू देऊ आपण आणि काय करू, 2 ने 48 ला डिवाइड करू, म्हणजे ही काटाकाटी होईल, बे 1 बे, बे 2 4 आणि बे 4 8, म्हणजे काय राहील 24 आणि येथे 10, बरोबर आहे। आता ज्याप्रमाणे पॉईंट नंतर एक अंक असेल, पॉईंट काढण्यासाठी आपण 10 ने डिवाइड केलं होतं, आता येथे 10 ने डिवाइड आहे म्हणजे काय करणार, आपण पॉईंट येथे देणार, म्हणजे पॉईंट नंतर एक अंक आला पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे आन्सर काय येईल मग आपलं 2.4 येईल, याचा आन्सर काय होईल 2.4। हा पॉईंट एक घर लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर 2.4 होईल। त्याचप्रमाणे नेक्स्ट येथे पॉईंट नंतर एक अंक आहे त्यामुळे हा आपण पॉईंट काढून घेऊ, पॉईंट नंतर एक अंक असल्यामुळे आपण 10 ने डिवाइड करणार, बरोबर आहे। हे साइन आपण मल्टिप्लिकेशन करू, हे साइन जर आपण मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलं, डिव्हिजनचं साइन मल्टिप्लिकेशनमध्ये जर आपण ट्रान्सफर केलं तर समोरच्या नंबरचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागतो, म्हणजे हे काय होईल 1/5 होईल, बरोबर आहे। आता 10 असेच राहू देऊ आपण आणि 5 ने या नंबरला डिवाइड करू, म्हणजे काय होईल 5 त्रिक 15, येथे 2 राहतील, 25 होतील, म्हणजे 5 5 25, म्हणजे आन्सर काय येईल 35 आणि हे 10। अपॉनमध्ये 10 आहेत म्हणून आपण याचा आन्सर कसं लिहिणार 3.5, बरोबर आहे। येथे पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट काढून घेऊ आपण, पॉईंट नंतर एक अंक असल्यामुळे 10 ने डिवाइड करणार, हा साइन आपण मल्टिप्लिकेशन करणार, तर या नंबरचा रेसिप्रोकल तो होईल 1/2, बरोबर आहे। 10 असेच राहू देऊ, 2 ने काटाकाटी करू, बे 1 बे 0 आणि बे 3 6, म्हणजे काय येईल, आणि 10 ने डिवाइड केलं तर हा पॉईंट आपला एक घर शिफ्ट होईल, म्हणजे हा पॉईंट येथे येईल, बरोबर आहे, म्हणजे काय होईल 10.3। नेक्स्ट हे पहा 32 येथे 5 लिहू आपण, पॉईंट काढून घेतला, नंबर असा होईल, पॉईंट नंतर एक अंक आहे त्यामुळे आपण 10 ने डिवाइड करणार, याचीच व्हॅल्यू काय ही आलेली आहे। आता हे साइन आपण मल्टिप्लिकेशन करू, साइन जर आपण चेंज केलं तर हा रेसिप्रोकल घ्यावा लागेल आपल्याला, तर हा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणजे 1 वर जातील, 25 खाली येतील, 10 असेच राहू देऊ आपण आणि 25 ने डिवाइड करू, काय होईल 25 1 25, 7 राहतील, येथे 75 होतील, 25 3, म्हणजे आन्सर काय येईल 13 येईल आणि हे 10। 13ला 10 ने डिवाइड केलं आपण, 13ला 10 ने डिवाइड केलं म्हणजे काय होईल, लेफ्ट हा पॉईंट एक घर येथे शिफ्ट होईल, म्हणजे 1.3 येईल आन्सर।
नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. येथे आपल्याला एक रोड दिलेला आहे आणि रोडची लेंथ दिलेली आहे 4 किलोमीटर 800 मीटर. सपोज हा आपण रोड कन्सिडर करू. याची लेंथ दिलेली आपल्याला टोटल 4 किलोमीटर अँड 800 मीटर दिलेली आहे. तर आपण काय करू, येथे किलोमीटर आहे मीटर आहे दोन्ही आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय होईल 4800 मीटर होतील. बरोबर आहे. 4 किलोमीटरचे 4000 होतील आणि हे 800 म्हणजे 4800 मीटर. कारण आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर असेल तर त्याचे 1000 मीटर होतात. बरोबर आहे. त्यावरून 4 किलोमीटरचे 4000 आणि हे 800 म्हणजे 4800 मीटर असं आपण एकाच युनिटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे ह्या रोडची लेंथ फ्रॉम 0 टू हिअर किती होईल 4800 मीटर. ही जी लेंथ आहे तीच ह्या रोडची या साईडची पण लेंथ आहे. बरोबर आहे. मग आपण काय केलं आहे आता प्रत्येक ह्या दोन्ही साईडला रोडच्या दोन्ही साईडला आपण असे इंटरवल घेतलेले आहेत. असे इंटरवल घेतलेले आहे आणि प्रत्येक इंटरवलमधलं डिस्टन्स आपण घेतलं आहे 9.6 मीटर प्रत्येक. आणि या प्रत्येक इंटरवलवर ह्या पॉईंटवर आपण झाडे लावलेली आहेत प्रत्येक पॉईंटवर. आणि प्रत्येक झाडामधलं डिस्टन्स कोणत्याही दोन ॲडजेसंट ट्रीमधलं डिस्टन्स किती आहे 9.6 मीटरमध्ये आहे. ज्याप्रमाणे या साईडला आपण इंटरवल घेतल्या त्याचप्रमाणे त्याच लांबीच्या या पण साईडला आपण इंटरवल घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण झाडे लावलेली आहेत. तर रोडच्या दोन्ही साईडला मिळून किती झाडे लावली हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता आपण सोडूया. लेंथ ऑफ रोड इक्वल टू 4800 मीटर. बरोबर आहे. आता दोन झाडामधलं डिस्टन्स किती आहे 9.6 मीटर आहे. डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजेसंट म्हणजे शेजारी ॲडजेसंट कोणत्याही दोन शेजारच्या झाडामधील डिस्टन्स किती आहे ॲडजेसंट ट्रीज इक्वल टू 9.6 मीटर आहे. बरोबर आहे. मग आपण एका साईडची आता रोडची झाडे काढू. देअरफॉर एका साईडची झाडं किती होते ते काढू. नंबर ऑफ ट्रीज ऑन वन साईड ऑफ रोडच्या एकाच साईडची झाडे किती होतील. मग हे टोटल डिस्टन्स आपलं 4800 मीटर आणि इंटरवल आपण 9.6ची केलेली आहे. म्हणजे हे डिव्हिजन घेतलं तर किती इंटरवल झाल्या हे आपल्याला काढता येईल आणि जेवढ्या इंटरवल आहेत तेवढे झाडे होतील. बरोबर आहे. तर आता हे आपण कॅल्क्युलेशन करू. हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय करू 4800 आणि येथे 9.6 आहे. आता हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण येथे जर 10ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट कॅन्सल होईल. येथे मल्टिप्लाय केलं म्हणजे येथे पण करावं लागेल म्हणजे काही बदल होणार नाही. बरोबर आहे. तर आता हेच आपण कसं करणार 10ने मल्टिप्लाय केलं म्हणजे एक 0 अजून वाढेल आणि हे आन्सर येईल आपलं 96. बरोबर आहे. पॉईंट कॅन्सल होईल 10ने मल्टिप्लाय केल्यावर. आता या दोन्ही नंबरला आपण 12ने डिवाईड करू शकतो. 12 8 96 आणि 12 चौक 48 आणि हे 30 ॲज इट इज. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 4000 येतील वर आणि खाली येतील 8. आता ही काटाकाटी करू आपण 8ने डिवाईड करू. 8 45 हे 00 म्हणजे आन्सर काय येईल 500. म्हणजे एका साईडला आपण किती झाडे लावणार 500. या साईडचे टोटल झाडे होतील 500. त्याचप्रमाणे तीच प्रोसेस या साईडला होईल म्हणजे या साईडला पण किती होतील 500. त्यामुळे आपण ऑन दी अदर साईड ऑफ रोड ट्रीज विल इक्वल टू 500. एका साईडचे आपण कॅल्क्युलेट केले त्याप्रमाणे दुसऱ्या साईडचे पण तेवढेच होतील. बरोबर आहे. मग आता आपल्याला
दोन्ही साईडच्या मिळून किती होतील? देअरफॉर टोटल ट्रीज ऑन बोथ साइड, मग दोन्ही साईड ऑन बोथ साइड्स ऑफ रोड इक्वल टू एका साईडचे 500 दुसऱ्या साईडचे 500 टोटल होतील 1000 एवढे आपण झाडे लावू शकतो. बरोबर आहे. आता हे कसे होतील? जर आपण येथे झाड नाही लावलं तर स्टार्टिंग पॉईंटला म्हणजे झिरोच्या ह्या 0 मीटरवर येथे जर आपण झाड नाही लावलं तर 1000 होतील. परंतु येथे पण एक एक झाड लावलं आपण, येथे एक ट्री लावला आणि येथे एक ट्री लावला तर काय होईल? एक एक ट्री वाढेल, म्हणजे येथे एक प्लस होईल, येथे एक प्लस होईल. बरोबर आहे. म्हणजे इफ वी प्लांटेड, जर आपण म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला येथे जर नाही लावला तर 500 होतील, पण इथूनच सुरुवात केली लावण्यासाठी झाडे तर एक ट्री जास्त वाढेल. त्यामुळे आपण इफ वी प्लांटेड ॲट 0 मीटर म्हणजे सुरुवातीला ॲट 0 मीटर ट्री, then total number of trees will be काय होतील? मग एक एक झाड वाढेल. त्या साईडचं एक झाड म्हणजे त्या साईडलाही 501 होतील आणि या साईडला पण 501 होतील. दोघांची ॲडिशन जर केली आपण तर ती येईल 1002. पहा, एकतर आन्सर हे येईल किंवा हे येईल. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, प्रज्ञा एक्सरसाइज रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑन अ फील्ड. प्रज्ञा काय करते? एक्सरसाइज करते, रेग्युलर एक्सरसाइज करते आणि सर्क्युलर पाथमध्ये म्हणजे अशा गोलाकार वॉकिंग करते किंवा रनिंग करते. प्रज्ञा या पॉईंटपासून कंटिन्यू अशी वॉकिंग करते. तर तिने काय केलेले आहे? शी वॉक्स अ डिस्टन्स टोटल 9 राऊंड घेतलेले आहेत. 9 राऊंड म्हणजे 9 फेऱ्या ती वॉक झालेली आहे, चाललेली आहे आणि ती तेवढ्या 9 फेऱ्यामध्ये डिस्टन्स झालेला आहे 3.825 किलोमीटर. 9 राऊंडमध्ये एवढं डिस्टन्स तिने क्रॉस केलेलं आहे. तर एका राऊंडमध्ये किती डिस्टन्स होईल हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण? टोटल 9 राऊंडचं हे डिस्टन्स आहे. एका राऊंडसाठी आपण 9ने या नंबरला डिवाईड करणार. सोडूया. लिहू आपण इन 9 राऊंड्स प्रज्ञा कवर्स डिस्टन्स. 9 राऊंडमध्ये प्रज्ञा कवर्स डिस्टन्स इक्वल टू 3.825 किलोमीटर. देअरफॉर in one round प्रज्ञा covers distance equal to 3.825 आणि अपॉन हे 9. बस हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. आता पहा, हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता पॉईंट नंतर 3 अंक आहेत, हे आपण पॉईंट कॅन्सल करू तर काय होईल? 3.825. बरोबर आहे. हा पॉईंट कॅन्सल केला आपण तर म्हणजे काय होईल? येथे आपण 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे हा पॉईंट कॅन्सल होईल. मग येथे करून नाही चालणार, येथे पण करावं लागेल कारण दोन्ही साईडला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. बरोबर आहे. मग आता हे आन्सर काय येईल आपलं? 3825 आणि हे 30 वाढतील. बरोबर आहे. आणि पॉईंट आपला 3 नंतर म्हणजे इथे येईल. बरोबर आहे. आणि आपण हे काय राहतील? 9 × 1000 म्हणजे आन्सर काय आलेलं आपलं? आता हे येथे लिहितो 3825. बरोबर आहे. आणि अपॉन 9 आहेत आणि 1000 आहेत.
आता 9ने आपण ही काटाकाटी करू, हे असेच राहू देऊ आपण, नंतर पॉईंट देण्यासाठी उपयोगात येईल आपल्या हे. 9ने काटाकाटी करू. 9 1 9, 9 चौक 36, 2 राहतील, 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, येथे 4 राहतील आणि 9 5 45. म्हणजे आन्सर काय येईल 425. पण अपॉनमध्ये काय आहेत 1000 आहेत, बरोबर आहे. मग येथे 3 झिरो आहेत म्हणून हा पॉईंट आपल्याला येथे आता 3 घरं लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे काय येईल 1 2 3, म्हणजे पॉईंट कुठे येईल 0.425. हे याचा आन्सर काय येईल आपलं, हा पॉईंट येथे शिफ्ट होईल, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 5. डिस्टन्स आपल्याला किलोमीटरमध्ये दिलं होतं म्हणून हे काय आलेलं आहे किलोमीटर. जर मीटरमध्ये विचारलं तर आपण याला काय करणार 1000ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 425 मीटर येईल. आन्सर एक तर आपलं किलोमीटर म्हणलं तर हे आन्सर येईल आणि मीटर म्हणलं तर आन्सर हे येईल. नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला 0.25 क्विंटल ऑफ हिरडा, एक मेडिसिन प्लांट आहे हिरडा, आपल्याला तो 0.25 क्विंटल 0.25 क्विंटल जर विकत घेतला तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ₹9,500 रुपीज. म्हणजे 0.25 क्विंटल हिरडा एवढ्या किमतीला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 क्विंटल हिरडा 1 क्विंटल हिरड्याची प्राईस किती आहे, पहा. आता आपल्याला येथे दिलेलं आहे 1 क्विंटल इक्वल टू 100 kg. आपल्याला माहिती आहे 1 क्विंटल, आपण म्हणतो ना 1 क्विंटल गहू, 1 क्विंटल 1 क्विंटल म्हणजे काय असते, त्यामध्ये 100 kg असतात, बरोबर आहे. आता इथे काय दिलेलं आहे 0.25 क्विंटल, म्हणजे याचा अर्थ काय, किती kg होतील 25 kg होतील, बरोबर आहे. सपोज 0.50 क्विंटल असेल क्विंटल, तर याचे काय होईल 50 kg होतील, बरोबर आहे. आपल्याला दिलेलं आहे 1 क्विंटल, ही माहिती दिलेली आहे आपल्याला 1 क्विंटल इक्वल टू 100 kg, बरोबर आहे. आता 0.25 क्विंटल, देअरफॉर 0.25 क्विंटल म्हणजे काय होईल, फक्त 25 kg होतील, बरोबर आहे. आता आपल्याला म्हणजे याची प्राईस दिलेली आहे 0.25 क्विंटलची, म्हणजे काय 25 किलोग्रॅमची, किती आहे 9,500. त्यावरून आपल्याला याची काढता येईल 0.25 क्विंटल म्हणजेच काय 25 kg. हिरडा कॉस्ट आपल्याला दिलेली आहे ती एवढे रुपीज, बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे 1 क्विंटलचं काढायचं आहे. देअरफॉर 1 क्विंटल म्हणजे काय होईल 100 kg. हिरडा कॉस्ट 25 kgची दिलेली आहे आपल्याला, 25 kgची दिलेली, आपल्याला 100ची काढायची, म्हणजे याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे 100 होतील. मग तसं येथे पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय होईल 9500 इंटू 4. हे मल्टिप्लिकेशन करू आपण 0 0 4 5 20 0 4 9 36 2 38, म्हणजे आन्सर येईल आपलं 38,000 रुपीज. कॉस्ट असल्यामुळे युनिट आहे रुपीज आपलं. तर आता पहा 25 किलोसाठी आपल्याला कॉस्ट ही दिलेली आहे, आपल्याला 100 किलोसाठी विचारली. 25 किलोसाठी ही आहे, 100 किलोसाठी. मग आपण काय करणार 25ची 4 पट 100 होईल, म्हणून त्या प्राईसची आपण 4 पट घेतलेली आहे, ती झालेली आपली 38,000 रुपीज. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.